बालकांचा शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत 25% राखीव जागांसाठी तब्बल 1903 जागा होत्या। यापैकी जिल्ह्यात आतापर्यंत 1090 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले। त्यामुळे यंदा आरटीईच्या 813 जागा रिक्त राहणार असल्याचे चित्र दिसते। आरटीईची 25% प्रवेश प्रक्रिया यंदा उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर उशिरा सुरू झाली। तोपर्यंत 2024 ते 25 चे शैक्षणिक सत्र सुरू होऊन महिना लोटला होता। 23 जुलैपासून कागदपत्र पडताळणी सुरू झाली होती। जिल्ह्यात 233 शाळांमधील 1903 जागांवर आरटीई 25%चा प्रवेश सुरू आहेत। आतापर्यंत प्रवेशाच्या 3 फेऱ्या आटोपल्या आहेत। विशेष म्हणजे यावर्षीचे पहिले सत्र जवळजवळ संपत आले। जिल्ह्यात आरटीईच्या जागांसाठी अर्ज प्राप्त झाले होते। त्यापैकी आवश्यक कागदपत्रांच्या पूर्ततेअभावी काही अर्ज बाद करण्यात आले। उरलेल्या अर्जांपैकी 1090 जागांवर प्रवेश निश्चित झाले। त्यामुळे यंदा 813 जागा रिक्त राहणार आहेत। आरटीईच्या सगळ्या जागांसाठी अर्ज आले असते तर जागा रिक्त राहिल्या नसत्या। मात्र अनेक पालकांना सोयीची शाळा मिळाल्याने किंवा लहान गट मिळाल्याने प्रवेश घेतला नाही। विद्यार्थ्यांचे पालक ही दुसऱ्या शाळेसाठी अर्ज करतात, मात्र पसंती शाळा मिळाली नाही तर प्रवेश नाकारतात। त्यामुळे दरवर्षी अशा प्रकारे जागा रिक्त राहत असल्याचं शिक्षण विभागाचं म्हणणं आहे।